हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी पूजा तुमचं माझ्या चॅनलवर खूप मनापासून स्वागत करते. आज मी करणार आहे कैरीचं इन्स्टंट पिकल, म्हणजेच कैरीचं झटपट असं लोणचं. त्याला तुम्ही ॲज अ चटणी खाऊ शकता, ॲज अ लोणचं तर खूपच छान लागतं. म्हणजे झटपट तुम्हाला काही आंबट गोड तिखट खायची इच्छा असेल तुमच्या चपाती भाजीसोबत किंवा भातासोबत, तर तुम्ही हे नक्कीच ट्राय करू शकता. अतिशय सोपी आणि इन्स्टंट होऊ शकते. फक्त घरात कैरी पाहिजे आणि आता छानपैकी बाजारात कैऱ्या मिळत आहेत, सो तुम्ही ही नक्कीच ट्राय करू शकता. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात प्रथम इथे मी 2 मीडियम साईजच्या कैऱ्या छानपैकी किसून घेतलेल्या आहेत. तुम्ही बारीक बारीक चिरूनही घेऊ शकता, पण किसलेली कैरी खूप छान लागते दाताखाली. त्याच्यात मी गूळ घालून घेतलेला आहे. तुम्हाला आता किती आंबट गोड हवं आहे त्याच्यानुसार तुम्ही कमी जास्त प्रमाण गुळाचं करू शकता. आता याच्यामध्ये मी 1 चमचा तिखट, थोडीशी हळद आणि मीठ घालून घेतलेलं आहे आणि वरून मी आता जिरे आणि मोहऱ्याची फोडणी घालणार आहे. अतिशय इन्स्टंट आणि अतिशय सोप्या पद्धतीचं हे लोणचं आहे. तुम्ही याला चटणी म्हणू शकता. आम्ही याला तक्कू म्हणतो. आमच्याकडे विदर्भात आम्ही याला तक्कू असं म्हणतो. खूपच छान लागते ही साईड डिश म्हणून. एक आपल्याला जेवताना काहीतरी इच्छा होते ना खाण्याची, काहीतरी आंबट गोड पाहिजे, मग लोणचं घरात नसेल, ऐनवेळी संपलं असेल, तर तुम्ही हे नक्कीच ट्राय करून बघू शकता. किती सुंदर दिसतंय बघा. ते फोडणी घातल्यानंतर वर छान मिक्स केल्यानंतर गूळ छानपैकी वितळतो. त्याचं टेन्शन घेऊ नका. खूपच छान आहे ही रेसिपी. तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला तुमच्या प्रतिक्रिया जाणून घ्यायला नक्की आवडतील. तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर नक्कीच माझं चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबतही शेअर करा. भेटते नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय.